हा बघू शकता तुम्ही, हा LGचा कॉम्प्रेसर आहे आणि जो फ्रीज आहे तो व्हिडिओकॉनचा. तर LGचा कॉम्प्रेसर मी इथे इन्स्टॉल करणार आहे. सर्वप्रथम काय करणार, मी डिस्चार्ज लाईन ब्रेजिंग करून घेणार आहे. डिस्चार्ज लाईन ब्रेजिंग झाल्यानंतर रिटर्न सक्शन लाईनला रिटर्न येते का फ्लश करून बघणार आहे, फ्लशिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर जे सक्शन लाईन आहे त्याची मी ब्रेजिंग करून घेणार आहे. तर चार्जिंग लाईन मी ऑलरेडी ब्रेजिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर मी कॉम्प्रेसरने याच्यामध्ये हवा भरणार आहे, नायट्रोजन प्रेशर भरून काय करणार, याचं लीक टेस्ट व्यवस्थित करायचं आहे. आपण जे ब्रेजिंग केलेलं आहे त्याची लीक टेस्ट करायची आहे. त्याच्यानंतर व्हॅक्यूम पंप लावून मी 15 मिनिट चांगलं व्हॅक्यूम करून घेणार आहे. -25 ते -30 पर्यंत जाईपर्यंत याला चांगलं व्हॅक्यूम करायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हॅक्यूम झालेला आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर 134चा टीन घेऊन याच्यामध्ये मला 134 गॅस भरायचा आहे. फ्लश करून घेऊया पहिला आपण. नंतर गॅस हळूहळू सोडून फ्रीज चालू केल्यानंतर फ्रीजचा जो सक्शन प्रेशर आहे तो सक्शन प्रेशर इथं आपल्याला 10 पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हा कॉम्प्रेसर चेंज करून गॅस चार्जिंग करू शकता.